उत्तेजनवर्धक ज्या गोळ्या घेतात त्यांना हार्ट डिसीजचा किंवा त्यांना हार्ट अटॅक येण्याचा प्रमाण खूप जास्त असतं. याच्यावरती डॉक्टरांनी एकदा सांगतात, पण जे घ्यायचं ते घेतात, पण याच्यावरती ओपनली कोणी बोलत नाही. बरोबर. तर या लोकांना असं का होतं? हे घेणं रिस्की का आहे? आणि हे डॉक्टर हे घेण्यासाठी सजेस्ट करतात का? हे बघा, हे कसं काही ठराविक लोकांना, जसं डायबिटीसमुळे सेक्ज्युअल डिस्फंक्शन होतं, एका ठराविक एजनंतर सेक्ज्युअल डिस्फंक्शन होतं, तर मग काही ठराविक लोकांमध्ये आम्ही सजेस्ट करतो. कारण कसं बघा, हा लाईफचा एक अविभाज्य घटक म्हणायला हरकत नाही. तर ते पण तेवढंच आवश्यक असतं. तर ज्यांना ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही ते सजेस्ट करतो. पण एक प्लेजरेबल ॲक्टिव्हिटी, उगाच काहीतरी थोडंसं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी टॅबलेट घेणं, हे तर सजेस्ट करतच नाही आपण. आणि त्यातल्या त्यात ज्या लोकांना हार्ट डिसीज आहे त्यांना तर आम्ही हे कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणतो. म्हणजे त्यांना द्यायलाच नाही पाहिजे. ह्याच्यामुळे काय होत असतं, ही गोळी काय करते ॲक्च्युली, तुमचा जो म्हणजे उत्तेजित करणारा जो भाग असतो तिथं रक्तप्रवाह वाढवतं. बरोबर आहे. मग आता तो रक्तप्रवाह जसा तिथं वाढतो तसा सगळ्या शरीराला पण वाढतो. म्हणजे बेसिकली ज्या शरीराच्या तुमच्या नसा आहेत त्या ते डायलेट करतं, मोठ्या करतं. मग सगळा प्रवाह तिकडं वाढतो. जसं तो प्रवाह वाढतो तसं मग जे वापस येणारं व्हेनस रिटर्न ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हे जाताना जसं शुद्ध रक्त जातं तसंच ते मग आता फिल्टर होऊन वापस हृदयाकडे येतं. मग ते जे लोड वाढतो तो हृदय कधी कधी, मग ज्याला समजा हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, हार्टचं पंपिंग कमी आहे, त्यांना तो लोड मग हार्ट बेअर नाही करत. मग ते हार्ट फेलियरमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणजे कधी कधी हेल्दी माणसाला पण त्याच्यामुळे त्रास होतो. हां, म्हणजे जर एखाद्याला आता समजा हेल्दी माणूस आहे, त्याला माहीतच नाही त्याला ब्लॉकेजेस आहेत आणि त्याला अंडरलाईन ब्लॉकेजेस असतील, कधी कधी त्याचं काही कारण असतं, हार्टचं पंपिंग कमी झालं असेल, तर मग अशा रुग्णाला त्यावेळेस ती कंडिशन सिरियस होऊ शकते.